नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गादीला झळाळी असते, मोठेपण असतं ते वारशाचं आणि परंपरेचं. परंतु जी व्यक्ती गादीवर बसली आहे त्या व्यक्तीला हे मोठेपण झेपतं आहे की नाही, हा खूप मोठा सवाल आहे. कोल्हापूरचे शाहू त्यांच्या नावाच्या मागे छत्रपती बिरुद लावतात. छत्रपती म्हटल्यावर अवघ्या महाराष्ट्राची मान अदबीने आणि आदराने झुकते. परंतु कोल्हापूरच्या शाहू आणि संभाजी या पितापुत्रांच्या जोडगोळीने अत्यंत फडतूस राजकारण करून या बिरुदाला कमीपणा आणण्याचं काम केलं आहे. या बिरुदाला बट्टा लावण्याचं काम केलं आहे. इतकं की काँग्रेसचा एक स्थानिक नेता शाहूंच्या सुनेचा जाहीर अपमान करू शकतो. शाहू हे ताटाखालचे मांजर झाले काँग्रेस पक्षाचे आणि एकूणच त्यांची बोटचेपी भूमिका यामुळे हा सगळा प्रकार त्यांनी ओढून घेतला आहे असंच म्हणावं लागेल. कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झालेले शाहू लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या काळामध्ये काँग्रेसच्या तंबूमध्ये शिरले. उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. शाहू काँग्रेसचे खासदार झाले आणि खासदार होताच छत्रपतींची शिकवणूक विसरून ते काँग्रेसच्या मार्गाने चालू लागले. तुष्टीकरणाचा चिखल तुडवायला लागले. विशाळगडावर जेव्हा महायुती सरकारने अनधिकृत दर्ग्यावर हातोडा चालवण्याची मोहीम घेतली तेव्हा शाहू थेट विशाळगडावर गेले आणि त्यांनी अल्पसंख्याक समाजाची कान पकडून माफी मागितली. हे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आणि महाराष्ट्राची मान शरमेने झुकली. शाहूंना जे मोठेपण त्यांच्या नशिबाने मिळालं ते मोठेपण त्यांना टिकवता आलं नाही आणि त्याचाच परिपाक आज त्यांच्या सुनेच्या अपमानामध्ये झालेला दिसतो. शाहूंचे सुपुत्र मालोजी राजे यांच्या सौभाग्यवती मधुरिमा राजे यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु अखेरच्या दिवशी मधुरिमा राजे यांनी हा अर्ज मागे घेतला आणि यातूनच या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली. स्थानिक नेते सतेज उर्फ बंटी पाटील या प्रकरणामुळे प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांनी शाहूंच्या परिवारावर प्रचंड चिडचिड केली, रागराग केला आणि अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये आपला संताप व्यक्त केला. मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला याचं कारणसुद्धा अत्यंत मजेदार आहे. काँग्रेसचे एक माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि हा उमेदवारी अर्ज म्हणजे आपल्या विरोधात कोणीतरी खेळलेली चाल आहे असा संशय शाहूंना आणि त्यांच्या सुनबाईंना पहिल्या दिवसापासून येत होता. लाटकर यांनी हा अर्ज मागे घ्यावा म्हणून ते प्रचंड प्रयत्नशील होते, परंतु त्यांच्या या खटपटी लटपटींना काही यश आलं नाही. काँग्रेसचे नेते लाटकर यांना फोन करून त्यांना विनंती करत होतं की बाबा बस, परंतु लाटकर या विनंतीला काही धूप घालत नव्हते आणि त्याच्यामुळे ही सोची समजी साजिश आहे. मधुरिमा राजे यांना पाडण्याचा हा प्रयत्न आहे आणि कोणीतरी आपलं तोंड काळं करण्याचा प्रयत्न करत आहे असा संशय शाहूंना आला आणि त्यातूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं हे नाट्य घडलं. कारण मधुरिमा राजे यांच्या विरोधात आव्हान होतं शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, जे अनेक वर्ष कोल्हापूर उत्तरमध्ये काम करत आहेत. त्यांचं कोल्हापूर उत्तरमध्ये संघटनसुद्धा चांगलं आहे आणि वजनसुद्धा चांगलं आहे. काल सोमवारी शाहू, त्यांच्या सुनबाई मधुरिमा राजे आणि त्यांचे पुत्र मालोजी हे तिघेही जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि कार्यालयाच्या वाटेवर असताना त्यांनी कोल्हापूरचे स्थानिक नेते, खरं तर कोल्हापूरचे दमदार नेते म्हणायला हवं, सतेज उर्फ बंटी पाटील यांना फोन केला आणि त्यांना कल्पना दिली की आम्ही अर्ज मागे घ्यायला जातो आहे आणि काही वेळातच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पोचून हा सोपस्कार पार पाडणार आहोत. या फोननंतर बंटी पाटील यांचा फ्यूज उडाला. ते प्रचंड अस्वस्थ झाले, प्रचंड रागावले आणि शाहू आणि त्यांच्या सुनबाई जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोचण्याच्या पूर्वी आपण त्यांना गाठायचं आणि थांबवायचं अशा आशेने ते घरातून निघाले. परंतु ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोचण्यापूर्वी सगळा गेम झाला होता. मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. आता सतेज पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये त्यांची ताकद आहे. काँग्रेसच्या संघटनेमध्ये सुद्धा त्यांना मानणारे लोक खूप मोठ्या संख्येने आहेत. प्रदेश स्तरावर जे काँग्रेसचे नेते काम करतात त्यांचासुद्धा सतेज पाटील यांना आशीर्वाद आहे आणि दिल्लीशी सुद्धा सतेज पाटील यांचं थेट कनेक्शन आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी या प्रकारानंतर प्रचंड थैथयाट केला. सतेज पाटील प्रचंड चिडले. त्यांना असं वाटलं की हा आपल्या पार्टीमध्ये खंजीर खुपासण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी शाहूंनासुद्धा ऐकवलं आणि त्यांच्या सुनबाईंनासुद्धा ऐकवलं. शाहूंना ते म्हणाले की साहेब तुम्ही माझी फसवणूक केली. बरं, एवढे बोलून ते थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की दम नाही आहे तर अर्ज भरायचा कशाला, अर्ज भरला नसता तर मी माझी ताकद दाखवली असती. म्हणजे सतेज पाटलांच्या या रागातून, त्यांच्या संतापातून, त्यांच्या चिडचिडीतून शाहू यांच्या परिवारातला एकही व्यक्ती सुटला नाही. त्यांनी शाहूंचा समाचार घेतला, त्यांच्या पुत्राचा समाचार घेतला आणि त्यांच्या सुनबाईंनासुद्धा ऐकवायला त्यांनी कमी केलं नाही. एकूणच सतेज पाटील यांनी शाहू यांच्या परिवाराची शोभा केली. गादीचा मानबिन सगळं विसरले आणि त्यांनी जाहीरपणे कॅमेराच्या समोर, म्हणजे त्यांना ठाऊक होतं की कॅमेरे आपल्यावर रोखलेले आहेत तरीसुद्धा ते स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी शाहू यांच्या परिवाराचा पूर्णपणे कार्यक्रम करून टाकला.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये खूप ताकदीने लढत असताना अशा एका जागेवरून आपल्या उमेदवारांनी माती खाणं जिथे जिंकण्याची दाट शक्यता आहे, अशा प्रकारामुळे जर सतेज पाटील भडकले असते आणि त्यांनी शाहू आणि त्यांच्या परिवाराची खरडपट्टी काढली असती, त्यांना अद्वा बोलले असते, तर त्याच्यामध्ये सतेज पाटील यांची चूक फार कमी आहे. सतेज पाटलांना असं वारंवार वाटतं आहे की त्यांच्याबरोबर धोका झालेला आहे, त्यांची फसवणूक झालेली आहे आणि आपली फसवणूक झाली आहे हे त्यांनी शाहूंना बोलूनसुद्धा दाखवलं. सतेज पाटील गादीचा मान विसरले, त्यांनी शाहूंचा अपमान केला, त्यांची चूक झाली असा आरोप त्यांच्यावर करता येत नाही, कारण याच्यामध्ये तेवढीच चूक शाहू यांची सुद्धा आहे. शाहू हे कोल्हापूरच्या गादीवर विराजमान आहेत. ते त्या गादीवरून खाली उतरले काँग्रेस खासदारकीच्या गादीसाठी. निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, ते काँग्रेसचे खासदार झाले आणि त्याच्यामुळे सतेज पाटील आणि स्वतः शाहू हे आता एका पातळीवर उभे आहेत. दोघांची पातळी सारखी आहे. ते दोघेही काँग्रेस पक्षाचे एक खासदार आहे, एक पदाधिकारी आहे. दोघांचे नेते कोण? तर राहुल गांधी या नेत्याच्या हाताखाली काम करणारे दोन स्थानिक नेते, अशी या दोघांची प्रतिमा आहे. त्याच्यामुळे आपल्या पदाची अवनती, आपलं मोठेपण जर कोणी कमी केलं असेल तर ते शाहूंनी केलेलं आहे. आणि जर मग शाहू चुकतात, त्यांच्या सुनेकडून एखादी चूक होते, एखादा चुकीचा निर्णय होतो, तर त्याच्यावर डाफरणं हा सतेज पाटलांचा अधिकार बनतो. म्हणजे एका बाजूला गादीचा वारसा सांगायचा, या गादीवर बसलाय म्हणून मिशांना पीळ द्यायचे, स्वतःला छत्रपती म्हणून घ्यायचं, आणि दुसऱ्या बाजूला ज्या विचारांसाठी ही गादी निर्माण झाली त्या विचारांच्या विरोधात काम करायचं. असा प्रकार शाहूंनी चालवला होता आणि त्याचीच फळं आज शाहू भोगताना दिसत आहेत. कोल्हापूरची गादी ही ताराराणींची गादी आहे. त्या ताराराणी ज्या औरंगजेबाशी अनेक वर्ष झुंजल्या, औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याला, औरंगजेबाच्या प्रचंड साम्राज्याला ज्यांनी अनेक वर्ष झुंज दिली, त्या ताराराणींनी निर्माण केलेली गादी म्हणजे कोल्हापूरची गादी. आणि या गादीवर बसून शाहू कोणाच्या विचाराने चालले आहेत? काँग्रेस पक्षाच्या विचाराने. तो काँग्रेस पक्ष जो औरंगजेब, जहांगीर, शहाजहान यांच्या विचारांना टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ज्या काँग्रेस पक्षाला कधीही आली नाही, ज्या काँग्रेस पक्षाने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर हे शाहू खासदार झाले. बरं, गादीवर बसायचं आणि भीती कोणाची बाळगायची? तर एका माजी नगरसेवकाची भीती. राजू लाटकर यांनी बंडखोरी केली म्हणून शाहू आणि त्यांच्या सुनबाई घाबरल्या. पराभव होईल, या बंडखोराकडून आपला पराभव होईल किंवा राजेश क्षीरसागर यांच्याकडून आपला पराभव होईल, या पराभवाच्या भीतीने मधुरिमा राजे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडलं शाहूंनी आणि त्यांच्या सुपुत्राने. जे लोक पराभवाच्या भीतीने पळतात त्यांनी गादीचा वारसा सांगावा तरी कशाला? बरं, या संपूर्ण प्रकाराला काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची सुद्धा काळी किनार आहे. सतेज पाटील हे कोल्हापूरमधलं प्रस्थ आहे, त्यांची कोल्हापूरमध्ये ताकद आहे, त्यांची ताकद वाढते आहे आणि ही वाढलेली ताकद काँग्रेसच्या अनेक नेत्यांना खुपते आहे. आणि त्याच्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या माध्यमातून सतेज पाटलांना दणका देण्याचं काम काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेलं आहे. ज्या दिवशी मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मधुरिमा राजे यांच्यावर खरं तर कारवाईची घोषणा केली पाहिजे होती. त्यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कारवाई केली पाहिजे होती. परंतु नाना पटोले यांनी काय केलं? नाना पटोले यांनी त्या क्षणी राजू लाटकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. राजू लाटकर हेच आमचे अधिकृत उमेदवार असतील अशा प्रकारची घोषणा केली. आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं अंतर्गत राजकारण या सगळ्या प्रकारातून समोर आलेलं आहे. कोल्हापूरची लढाई काँग्रेसने लढण्याच्या आधीच गमावलेली आहे. काँग्रेसच्या या गलिच्छ राजकारणामध्ये शाहू आणि त्यांचा परिवार उतरल्यामुळे या गलिच्छ राजकारणाचे चिखलाचे शिंतोडे वारंवार या परिवाराच्या अंगाखांद्यावर, तोंडावर वारंवार उडणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने किंवा कोल्हापूरच्या जनतेने या गादीचा मान राखावा अशी या परिवाराची कायम अपेक्षा असते, त्यांच्या समर्थकांची तशी अपेक्षा असते. परंतु जनतेने या गादीचा मान राखण्यापूर्वी हा जो परिवार आहे शाहूंचा, त्या परिवाराने या गादीची किंमत ओळखली पाहिजे. या गादीला असलेला भव्य दिव्य वारसा, या गादीच्या मागे असलेली भव्य दिव्य परंपरा, त्यागाची, पराक्रमाची, बलिदानाची, हिंदुत्वाची ही परंपरा जोपर्यंत हा परिवार ओळखत नाही तोपर्यंत जनता यांची किंमत ठेवणार नाही. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूजडंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.